नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष्य कार्यालय निप्पाणी. सध्या शनी बदल याविषयी यूट्यूब, फेसबुक बऱ्याच लेक्चरमधनं बऱ्याच गोष्टीने आमचे गुरु लोक बोलतायत. शनी बदल होतोय. शनी कुंभेतून मीनेला जातोय. तो 29 मार्चला जाईल. आणि या वेळेला कोणत्या राशींना चांगला आहे हे सांगितलं जातंय. त्यामध्ये वृषभ राशींना चांगला आहे असं सांगितलं जातंय. पण ही गोष्ट ह्यांनी सांगतायत, ही गोष्ट सत्य आहे का? तर ही गोष्ट सत्य नाहीये. मग सत्य नाही एवढं म्हणून कोणी चालणार नाही. त्याची कारणं द्यावी लागतील. कारण शनी जो चलित शनी आहे, हा मिनेचा शनी चलित शनी झाला. ज्यांचा त्या वेळेला जन्म होईल ती जी जन्मपत्रिकेमधला तो शनी झाला. आता माझाही जन्म कधीतरी झालेला आहे, तुमचाही कधीतरी जन्म झालेला आहे. तुमच्याही पत्रिकेत शनी आहे, माझ्याही पत्रिकेत शनी आहे. ती ग्रहांची स्थिती की नाही वेगवेगळी आहे. आणि प्रत्येकाच्या म्हणजे जन्मलग्न कुंडलीमधली ग्रहांची स्थिती जी आहे ती वेगवेगळी आहे. ही असलेली जी वेगवेगळी स्थिती, ही स्थिती एकसारखी कधी येणार आहे का? कधीच येणार नाही. जवळपास 30 महिने एका ठिकाणी राहणारा हा शनी वक्री, मार्गी, स्तंभी, अस्त या पद्धतीनं होतोय. पण याचा आपल्याला काही विचार नाहीये. कारण या वक्रीमध्ये, मार्गीमध्ये काही फरक पडतोय असा विषय नसतोय. कारण जातक ज्या क्षणाला जन्म घेतोय, ज्या क्षणाला त्याची आईच्या नाळेपासून तो बाजूला होतोय, त्या वेळेचा आपण विचार करतोय. आणि ती वेळ जी असते ती एक पर्टिक्युलर 5-10 सेकंदाची असते. मग त्याप्रमाणे त्या जातकाची जन्म लग्न कुंडली ठरते. मग त्याच्या कुंडलीमध्ये सगळे येणार आहेत. रवी, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शुक्र, शनी, हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे सगळे येणार आहेत. पत्रिका तर तयार झाली. मग ह्या पत्रिकेमध्ये एकच पद्धतीचा कधी ग्रहमान असणार नाही. मग चलित शनी मात्र एक वेळेला बदल आलाय. आणि हा शनी बदलल्यानंतर सगळ्यांवरती परिणाम करणार असं आमचं म्हणणं आहे. मी ज्योतिषी आहे. मग ती गोष्ट जी आहे ती काय आहे? ज्याचा पहिल्यांदा जातकानी, ज्योतिष्यानी, ज्योतिषी प्रेमींनी आणि सर्वसामान्य लोकांनी याचा विचार केला पाहिजे. आम्ही वर्ष भविष्य सांगतोय, आठवड्याचं भविष्य सांगतोय, रोजचं भविष्य सांगतोय, म्हणजे महिन्याचं भविष्य सांगतोय. हेच भविष्य सांगत असतेवेळी ती जी मेथड आहे, ही मेथड परिपूर्ण आहे का? त्या पद्धतीनं आपल्याला भविष्य सांगता येतं का? तर आपल्याला हे भविष्य सांगता येत नाही. म्हणजे तुम्ही जे रोजचं भविष्य बघता किंवा वर्ष भविष्य बघता, हे सफेद झूठ आहे. आणि तरी सुद्धा आम्ही कित्येक वेळा सांगितलंय की हे सफेद झूठ आहे. तरी सुद्धा आमचे ज्योतिषी लिहितात, जातक आवडीनं वाचतोय आणि त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे वाचून त्यांनी मनामध्ये मांडे खात असतात. किंवा माझं चांगलं होणार आहे, आजचा दिवस माझा चांगला जाणार आहे, आजचा दिवस वाईट होणार आहे. वाईट होणारा म्हणण्याच्या नादामध्ये तो दिवस जातोय, पण वाईट काहीच होत नाही. चांगलं म्हणून खुश होऊन एखादा दिवस जातोय, त्या दिवशी चांगलंही काही होत नाही. मग हे भविष्य का सांगितलं जातं आणि कशासाठी सांगितलं जातंय? हाही एक खूप महत्वाचा आणखी मोठा विषय झाला.
दुनिया दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. ठीक आहे. माझा जो झुका लागलाय की नाही, त्यानं तर जरा विचार करणे करावा. झुकायचं की नाही हे त्यानं विचार करायचा. कारण मी कोणापुढं झुका लागलोय. तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? मी काही ज्ञानी नाही, लक्षात ठेवायचं. मी ज्ञानी नाही ही पहिली गोष्ट. पण जो सांगतोय तो ज्ञानी आहे की नाही हे तर जरा कमीत कमी बघा. चलित शनीचा परिणाम कशा पद्धतीनं होतो हा आपला या व्हिडिओमधला विषय आहे. विषय मिनेला शनी आपण घेतला. मग मिनेला शनी घेतल्यानंतर काय होणार आहे आणि किती काय होतं याचं गणित पहिल्यांदा मी सांगतो. ज्या वेळेला चलित शनी कोणत्याही राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला तो काही लग्नांना काय करतो, चांगली फळं देतो. पण काही लग्नांना तो काहीच करत नाही. मग चांगली कोणाला फळ देतो तर कोणत्याही ठिकाणी तो शनी असू दे. आपण यावेळेला मिनेला घेतला. एक उदाहरण घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्याच 12 राशीचं येणार आहे. आज मिनेला शनी घेतला. चलित शनीची दृष्टी जोपर्यंत मूळ शनीवर पडत नाही, म्हणजे ज्या लोकांचा वृषभेला शनी होता, ज्यांचा म्हणजे आता जिवंत जी लोक आहेत ती लोक वृषभेला शनी होता त्यावेळेच्या लोकांना चांगली वेळ येणार आहे. परत फिरून मी उलटा येणार आहे. परत ज्या वेळेला कन्येला शनी होता त्यावेळेच्या लोकांनाही चांगली वेळ येणार आहे. आणि ज्या वेळेला धनु राशीमध्ये शनी होता त्याही लोकांना चांगली वेळ येणार आहे. शनीच्या 3 दृष्ट्या आहेत, 3, 7, 10. यामध्ये 1938 ते 2038 या 100 वर्षाचा आपण हिशोब केला किंवा 2024 पर्यंतचा हिशोब केला तर त्याची आम्ही एक जंत्री तयार केलेली आहे. आणि ती माझं येणारं जे पुस्तक आहे शनी आणि हर्षल याच्यामध्ये ते मांडलेलं आहे. लवकरच शनी आणि हर्षल हे पुस्तकने पब्लिक होईल. आता हा जसा योग झाला तसा मूळच्या शनीच्या दृष्टीमध्ये चलित शनी येतो. म्हणजे बघा आता मिनेचा शनी आहे, मिथुनेला ज्या वेळेला शनी आहे, ज्यांच्या पत्रिकेमध्ये मिथुनेला शनी आहे त्यावेळेला मिथुनेच्या शनीच्या दृष्टीमध्ये 10व्या दृष्टीमध्ये तो शनी आला. बरोबर. ज्यांच्या पत्रिकेमध्ये मकर राशीमध्ये शनी आहे त्यांच्या पत्रिकेमधल्या 3री दृष्टी त्याच्यावर पडली. आणि ज्यांच्या पत्रिकेमध्ये मिनेला शनी आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिनेचा शनी मिनेवरनं त्याचं भ्रमण झालं. मग कन्येचा शनी या ठिकाणी मी कन्येचा शनी नंतर घेतला. का घ्यायला लागलोय तर कन्येचा शनी समोर शनी तो आलेला आहे. आणि ही त्या जातकाच्या बऱ्याच जातकांच्या पत्रिकेमध्ये हा एक टॉपचा काळ जातो. काय जातो? टॉपचा काळ जातो. आणि हा टॉपचा काळ त्या जातकाला त्याच्या आयुष्यामध्ये एकदा तरी मिळतो. पण तोच काळ पुन्हा पुन्हा मिळत नाही ही पहिली गोष्ट. म्हणजे समजा 30 वर्ष वय आहे आणि 30 वर्ष वयाला तो शनीचं भ्रमण झालं. 45 वयाला शनी समोर शनी आला. शनी समोर शनी येतोय 45 वर्षाला. एक लक्षात ठेवा, हे वयाचं देखील गणित इथं होतंय.
म्हणून पुन्हा 75 वर्षी तो शनी समोर शनी आला म्हणून काय होणार नाही, त्याला त्या जातकाला पुन्हा तोच बेनिफिट मिळणार असं म्हणता येणार नाही. कारण कधीही दैव देतंय ते एकदाच देतंय, ती गोष्ट पुन्हा पुन्हा देत नाही, हे लक्षात ठेवायचं. एकदा तो जातक त्या रिंगणातनं बाहेर पडला की त्या रिंगणामध्ये तो पुन्हा येत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता आमचे गुरु म्हणालेत की वृषभ राशीला चांगले दिवस येणार आहेत. आता एक गंमत आहे इथं, वृषभ राशी प्रत्येक महिन्याच्या म्हणजे महिन्याला एकदा येणार, 54 तास राहणार, 54 तास गुणिले 60 मिनिटं गुणिले 60 सेकंद बरोबर 50. इतक्या लोकांच्या पत्रिकेमध्ये काय असणार आहे, वृषभेचा चंद्र असणार आहे. मग 12 महिने गुणिले 50-60 वर्ष घ्या, 65 वर्ष घ्या. इतक्या राशीच्या लोकांचा वृषभ राशी येणार आहे. फक्त भारतामध्ये, जगात नव्हे. जगातलं गणित खूप मोठं होईल. मग या सगळ्यांच्या वृषभ राशीमध्ये जर राशीवरती या चलित शनीची दृष्टी पडली तर इथं परिणाम होणार आहे का? होणार नाही. कारण शनीची दृष्टी चंद्रावर जर पडली तर कधीही त्या जातकाचा किंवा कोणाचाही फायदा होत नाही. शनीची उदाहरणार्थ दुसरी घेऊया. शनीची दृष्टी बुधावर पडली, शुक्रावर पडली, हर्षलवर पडली, नेपच्यूनवर पडली, राहूवर पडली, केतूवर पडली, तरी इथं काय होत नाही. पण शनीची दृष्टी जर रवीवर पडली तर मात्र त्याच्या वडिलांना त्रास होतो. मग ही वेळ त्या ज्योतिषांनी काढायची आहे. मग ती वेळ कशी ठरवायची, काय ठरवायची, हा त्या ज्योतिषाचा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे चलित शनीचा च्या दृष्टीचा परिणाम फक्त रवीवरती होतो. तो त्याच्या वडिलांच्या आरोग्याच्या तक्रारीबद्दल होतो, एवढं लक्षात ठेवायचं. ज्यावेळेला मंगळावरती दृष्टी पडते त्यावेळेला देखील 7वी दृष्टी आणि मंगळावरून शनीचं भ्रमण, म्हणजे मूळ जातकाच्या मूळ पत्रिकेतील मंगळ जिथं असेल त्याच्या समोर जर शनी आला असेल किंवा त्या मंगळावरून शनीचं भ्रमण जर होत असेल तरच त्या जातकाला नुकसान होतंय. 3 आणि 10 ह्या दृष्टीचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. म्हणजे 3ऱ्या दृष्टीमध्ये मंगळ येत असेल किंवा 10व्या दृष्टीमध्ये मंगळ येत असेल तर त्या जातकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आमचे ज्योतिषी मित्र विसरलेत. ज्या वेळेला जन्मलग्न पत्रिकेमध्ये चंद्र आणि शनी असतो त्यावेळेला त्या जातकाची मानसिकता ही डेव्हलप होत नाही. तो अत्यंत अंतर्मनात असतो, त्याच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला असतो आणि ही व्यक्ती कधीही फ्रेश असत नाही, डल असलेली व्यक्ती असते, अंतर्मनामध्ये विचार करणारी व्यक्ती असते, कधीही खुश होत नाही. कधी होत नाही तर चंद्र आणि शनी हे एकत्र असताना. पण ते कुठं पाहिजेत तर लग्न कुंडलीमध्ये पाहिजे. म्हणजे जन्मता हा जर योग असेल तर जन्मता 7.5 असते, पण मागे पुढे जर असेल तर त्याचा परिणाम होत नाही, हे लक्षात ठेवायचं पुन्हा. कारण इथंपर्यंत गोंधळ होईल. म्हणजे चंद्र आणि शनीची युती असेल आणि ती सुद्धा कम्प्लिटली त्याच्यामध्ये पॉइंटली युती असेल तर त्या जातकावरच्या मानसिकतेवरती परिणाम होतो, अदरवाईज होत नाही. मूळ पत्रिकेतल्या चंद्रावरती जर चलित शनीची दृष्टी पडली तर काहीही होत नाही. म्हणजे आता ह्या वेळेला 2025 मध्ये 26 मध्ये
आणि 27चा काही भाग. याच्यामध्ये जो शनी मिनेला आहे, या मिनेच्या शनीचं बेनिफिट कोणाला मिळणार असेल तर वृषभेला ज्याचा शनी आहे त्याला, मिथुनेला शनी आहे त्याला, कन्येला शनी आहे त्याला, धनुराशीला शनी आहे त्याला, मकरेला शनी आहे त्याला आणि मिनेला शनी आहे त्याला. पण ते सुद्धा त्याच्या वयावरती डिपेंड्स राहील. वयावरती का डिपेंड्स राहील तर शनीचे भ्रमणासाठी म्हणावले मी. एकदा झालं, दोन झालं, म्हणजे 15ला समोर येणार. जन्म जिथं असतो शनी त्या ठिकाणी 15 वर्षांना म्हणजे 14.5 वर्षांचा तिथं समोर येतो. त्यानंतर 29 वर्षाला तो समोर येतो. 45 वर्षाला तो त्या समोर येतो. त्यानंतर 60व्या वर्षी तो शनीवरनं शनीचं भ्रमण करतो. 75 वर्षाला तो समोर येतो. मग 75 वर्ष माणूस जगलाय आणि ह्याला चांगले दिवस येणार आहेत. येतीलही, काही दृष्टीतून येतीलही. पण बेडवर पडलेल्या माणसाला चांगले दिवस म्हणून काही उपयोग होत नाही. हे तितकंच महत्वाचं आहे, एवढं लक्षात ठेवा. काही ठराविक पत्रिकेमध्ये आणि ठराविक लोकांच्या पत्रिकेमध्ये याही शनीनं चांगले परिणाम दाखवलेले आहेत. उदाहरणार्थ पी.व्ही. नरसिंहराव वयाच्या त्यांनी 89व्या वर्षी PM झाले. तो कोणाचा प्रताप आहे तर चलित शनीचा प्रताप आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं शनी काय पद्धतीनं फळ देतो आणि आमचे गुरु लोक काय पद्धतीनं सांगायला आलेत याचा म्हणजे जातकानं विचार केला पाहिजे. ज्योतिषी शिकणाऱ्या अभ्यासकांनी केला पाहिजे. आणि मी ज्योतिषांना सांगतो की तुम्ही थापा मारा, हो मारा, पण त्या मारत असतेवेळी त्याला कुठंतरी एक देवाची नाही, मनाची चाट ठेवा. तुम्हाला कुठं हे दिसतंय सांगा. तो 8वा शनी आला, 9वा शनी आला. 8वा शनीची दृष्टी कशी येईल, 12व्या शनीची दृष्टी कशी येईल, असं होत नाही. शनी हा कशा पद्धतीनं फळ देतो तो इथं आपण बोललो. या ठिकाणी मी मगाशी सांगितलं तुम्हाला हर्षल, तर जन्मता हर्षल ज्या ठिकाणी आहे त्याचा परिणाम त्या जातकावर त्या पद्धतीनं होत असतोय. तो नंतर त्या ठिकाणाचा हर्षल चलित ह्याच्यात बदलला म्हणून तो परिणाम संपत नाही. तो जन्मल्यापासून मरेपर्यंत तसाच राहतोय. संपूर्ण पत्रिकेमध्ये आणि आपल्या पत्रिकेतल्या ग्रहांमध्ये स्वतंत्र ताकद असलेले आणि पत्रिकेला टोटल बदलून ठेवणारे योग जर कोणामध्ये ताकद असेल तर एक शनी आणि 2 हर्षल. बाकीच्या कोणत्याही ग्रहामध्ये कुठल्याही प्रकारचा इतकी ताकद नाही आहे. या शनीवर राहू आणि केतूचा कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. तो शनी केतू आहे, शनी राहू आहे, हे आहे ग्रह बिलकुल नाही. राहू आणि केतूचा परिणाम फक्त आणि फक्त रवी आणि चंद्र याच्यावरती होतो. कारण राहू आणि केतू हे काल्पनिक छेदनबिंदू आहेत आणि ते आपल्या चंद्राला किंवा रवीला ग्रहण योग करणे कसा होतोय ते बघण्यासाठी तयार केलेले हे काल्पनिक छेदनबिंदू आहेत. ते ग्रासतात, हे करतात वगैरे ह्या भ्रामक ज्या कल्पना आहेत या 21व्या शतकात तरी कमीत कमी देऊ नका. नमस्कार, धन्यवाद.